गोंदिया जिल्ह्यातल्या गोरेगाव तालुक्याअंतर्गत असलेल्या मांडोदेवी देवस्थान येथे युगांतर क्रिएशन मुंबईतर्फे दाह नावाच्या मराठी चित्रपटाची सुरुवात करण्यात आली। गोरेगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या मांडोदेवी देवस्थान येथे युगांतर क्रिएशनने दुर्गम भागाचा विकास व्हावा या दृष्टीने युगांतर क्रिएशनचे प्रोड्यूसर अनिकेत राजकुमार बडोले यांनी आपल्या जीवनाच्या पहिल्या मराठी चित्रपटाची सुरुवात मांडोदेवी या देवस्थानावरून सुरुवात केली, जेणेकरून ह्या अतिदुर्गम भागात असलेल्या मांडोदेवी देवस्थानची अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ओळख व्हावी। माझं नाव अनिकेत बडोले आहे। मी युगांतर क्रिएशन्सचा डायरेक्टर आहे आणि आम्ही मांडोदेवी पर्यटन स्थळ इथे आमची मूवी दाह याची सुरुवात केलेली आहे। माझी फक्त एवढी प्रार्थना आहे की पुढे जाऊन मूवीला यश मिळावं, त्यासाठी मी मांडोदेवी इथे प्रार्थना करणार। या दृष्टीने आपल्या दाह नावाच्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली। चित्रपटामध्ये जाती व्यवस्थेवर प्रकाश टाकला जावा ह्याकरिता या चित्रपटाची निर्मिती होत आहे असे दिग्दर्शक गणेश मोडक यांनी सांगितले। तसेच युगांतरचे प्रोड्यूसर यांनी मांडोदेवीचा आशीर्वाद घेऊन आपल्या कार्याला यश येवो अशी प्रार्थना करून या चित्रपटाला सुरुवात केलेली आहे। डॉक्टर गिरीश ओक, युगांतर क्रिएशन्सच्या नवीन एका प्रोजेक्टच्या शूटिंगसाठी मी इथे मांडोदेवीला आलो। पहिल्यांदा आलो। गोंदियात मी बरेचदा येतो, बरेचदा आलो आहे, पण पर्टिक्युलरली मांडोदेवीला पहिल्यांदा आलो आणि हा परिसर मला खूप आवडला। देवस्थान खूप छान आहे आणि वरती ते निसर्गनिर्मित जे दगडांची रचना आहे फार उत्तम आहे। आता प्रोडक्शनचं नाव अजून फिल्मचं नाव अजून ठरलेलं नाही आहे, सध्या दाह असं नाव ठरलं आहे। VCN न्यूज गोंदिया।